हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लाईफ इट्स ब्युटी. आज आम्ही निघालो आहे खुशीकडे जायला, खुशी यांच्या घरी अंबरनाथला. देन आम्ही निघालो. हे आहे नेरळ स्टेशन. आणि नंतर आम्ही सायबरमध्ये आलो, थोडंसं काम होतं त्यामुळे. देन ही माझा आधार कार्डवरचा फोटो बघून हसत होती. मग इथून ट्रेनमध्ये देन आम्ही पोचलो अंबरनाथला आणि तिथे कोल्ड कॉफी पिली. देन रिक्षामध्ये बसून फायनली आम्ही निघालो घरी जायला. इथे मी ताईला विचारलं आपण कुठे चाललो, तर तिने असं काही रिप्लाय दिला, आमचे पैसेवाले ताईकडे. मग आम्ही पोचलो घरी. हे आहे खुशीचं घर. देन ताई सरप्राईज देणार आहे म्हणून ती हळूहळू गेट ओपन करत होती. आणि ते जाऊन बघते तर आम्हाला बघून ते सगळे झोपायचं नाटक करत होते. कधीच आवाज ऐकून उठले नाही. ही आहे आमची रश्मिका मंदाना छोटी चिचू. ही आमची चोताई. आणि हे आहेत आमचे भाऊजी, सखाराम भाऊजी. आणि इथे हिचा असं टाईमपास चालू होता. मग आम्ही जेवायला बसलो, जेवून घेतलं. आणि नंतर ज्योताईने खास साड्या दिल्या होत्या, एक ताईसाठी आणि एक पूजासाठी. हिने लगेच चांगलीवाली काढून घेतली साईडला तिच्यासाठी. आणि ही जी चप्पल हिच्या पायात आहे ती मागवली होती ताईने ऑनलाईन. इथे आम्ही ताईचे केस कापायला घेतले होते. मी बघा तिचे कसे नखरे चालू आहेत, पण कापायचे तर तिला होतेच. Guys, I'm the camera woman. नंतर येणार होता आमचा खास माणूस चिंक्या जोशी. त्याला माहिती नव्हतं आम्ही आलोत म्हणून. त्याला असं सरप्राईज दिलं, घाबरवलं थोडंसं. आणि ह्या आहेत म्हणजे ताईच्या फ्रेंड्स. मग आम्ही बॅडमिंटन खेळायला आलो बाहेर. सार्थक हाय काय करते तिला हाय माझी पोट चांगली उभी आहे ना. माझ्या पोट परी हाय तिथू आउट कर दिला. ताई आऊट झाले होते आणि मग ज्योताईचा नंबर होता. आणि त्यानंतर ज्योताई पण आऊट झाली. आणि बिचारी परी एकटीच खेळत होती आपली. रात्र झाली तरी पण चिचूला मात्र कोणी हारूच नाही शकलं. ही बिचारी एकटीच खेळत होती आणि हे सगळेजण हरत होते. नंतर हे बघा ताई हे तिला बिचाऱ्या परीला मारत होत्या दोघी पण बसल्या बसल्या. आणि ह्यांनी मारली एंट्री चिंक्या जोशीनी. आणि ह्यांचं अजून बॅडमिंटनच खेळणं चालू होतं. देन ताई बोलते मला स्कूटी शिकव. बिचारी तिला शिकवायला सुरुवात केली ह्यांनी. आणि नंतर माझी ताई बघा कशी घाबरली की उडवेल ही आम्हाला. हा बघा, जेव्हा त्याला कळायचं की म्हणजे एका कॅमेरा फिरायला लगेच शांत बसायचा, नाहीतर नुसती बडबड. ताई पण शॉक होती. आणि हे आमच्या दोघींचं प्रेम. आणि बघा ह्या दोघींचं प्रेम. ते शेंगा कशाला घेतलेल्या? हे कोणाला आणले? पाय पडायचं असं तर पण 5 मिनिटात मी तुला पाय पडून देणार नाही. ओ माय गॉड. हे काय चिकनाची असं लाज वाटते त्याला पाया पडतं ना.
व्हिडिओ मध्ये मी रोज मम्मीच्या पाया पडतो सकाळ संध्याकाळ रात्री झोपताना. मम्मीचं पायाला काय झालं नाही ना तिकडं कामात जाताना पाया पडतो ना संध्याकाळची. हा काय? काल आपलं तर काम पडलं. फिक्स आहे आणि आपलं याचा द्यायला लागणार. काल पडलं का? चुडी कर. काल पडलं नाही आता का? माझा एक व्हिडिओ काढ. कधी? बघा आमची बकरी कधी जेवायला बसला? झाले का? बिचारी रुसली होती. हे सर्व तिला ओरडत होते. ह्याच्यासाठी खास चिकन बनवलं होतं. बघा कसं खातोय. हे बघा जादू. इथे सर्वजण बसून गप्पा मारत होतो. गप्पा मारून झाल्या लगेच आम्ही फोटो काढायला घेतले. ही बघा लपून लपून बघत होती. नंतर तिने पण फोटो काढायला सुरुवात केली. नुसते स्नॅप, फक्त स्नॅप, स्नॅप लवर. कोणाला झाडू मारायचं असेल तर हिच्याकडून शिकायचं. बघा तर झाडू पण नीट लागत नाही जमिनीला. काय झाडू मारते बघा. आणि नंतर ह्या दोघींच्या अजूनही स्नॅपच चालू होते. नंतर बोलते थांब मला पण काढायचं तुझ्यासोबत स्नॅप. आम्ही निघालो नेरळला जायला. पिंक्याने आम्हाला सोडलं स्टेशनला. हे अंबरनाथ स्टेशन. इतकं जेवून आली होती तरी पण ट्रेनमध्ये शेंगा खायला घेतलं आहे. आणि आजचा ब्लॉग इथे संपतो. सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा. गुड नाईट, बाय बाय, टाटा, राधे राधे.